लक्षात तू कमावलंस काय कमावलंस तर एखाद्या माणसाला सुद्धा कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा भेटत नाही ते प्रेम कमावलंस. खरं अर्थानं ज्यांनी ज्यांनी तुझा काळ बघितले ते आज या ठिकाणी येत आहेत, तुला भेटतायत. पण जे तू कमावलंस ते तुझ्या कष्टावर कमावलं, तुझ्या जीवावर कमावलंस. आता तुला होणारा त्रास, तुला होणारी धडपड, तुला सगळे तुझ्या मुलाप्रमाणे तुझ्या घरातली सगळी काळजी घेते. पण लक्षात तुझं दुःख ना कुणाला वाटून घेता येण्यासारखं आहे. तुझा आजार पण ना कोणी वाटून घेऊ मोठ्या लक्षाचे असंख्य चाहते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. त्याचे बैल म्हणून बघा येत नाही. बकासूरच्या काळात बकासूर देवच आहे. तो पळत होता बैल म्हणजे असं घासाघाशीत नाही. बैल असा म्हणजे 2-3 छकड्याचा अंतर आहे त्याचं. आता तुम्ही कुठून आले? बारामती. म्हणजे मला नाद लागलं, मोठं लक्ष मिळत लागलं. असं अंगाव काढायचं, मोठं लक्षाबद्दल बोलताना ऑफलाईन काय तो देवच होता सगळ्या. कुणाच्या नशिबाला नाही, एखाद्या आमदाराला गर्दी नाही यायची बघायला. ह्या बैलासारखा आता बैल होणे शक्यच नाही. टाके आणि मयुरी औंधवरून या ठिकाणी मोठ्या लक्षात. नमस्कार मित्रांनो, तर मी आज आहे वाटेगावमध्ये. एक नंदी आहे, ज्या नंदीनं असंख्य लोकांना बैलगाडा शर्यतीचं नाद लावला, बैलगाडा शर्यतीचं वेड लावलं. ज्या नंदीला बघण्यासाठी, तो नंदी ज्यावेळी मैदानात होता त्यावेळी त्या नंदीला बघण्यासाठी जत्रेसारखी गर्दी भरत होती लोकांची, फक्त आणि फक्त त्याचा पळ बघण्यासाठी. अंतर राखून पळणारा हा नंदी, ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल त्या सगळ्यांची आता गर्दी चालू आहे त्या नंदीला बघण्यासाठी. प्रत्येक नंदीचा असा एक सुवर्ण काळ असतो, तो त्या काळामधला सुपरस्टार असतो. आता बघू शकतोय, आता असणारा बकासूर, त्याच्यानंतर भारत म्हणू शकतो आपण, सुंदर, बब्या, त्याचप्रमाणे जिंतीचं सोन्या, तसाच आहे मोठा लक्ष, ज्याच्याबद्दल मी मागापासून बोलते. मागच्या वेळी आपण एक बाईट घेतली होती, त्याच्यामध्ये मोठ्या लक्षाची तब्येत थोडी ठीकठाक दिसत होती, परंतु आता बरेचसे व्हिडिओ येत आहेत त्याच्यावरून समजते की लक्षाची तब्येत थोडी खालावलेली आहे. खऱ्या अर्थाने या मुक्या प्राण्याचं दुःख वाटून कुठं घेता येतं ना, त्याला माणसाप्रमाणे बोलता येतं. त्याचे आई बाप म्हणजे मोठ्या लक्षाला मानणारे मुलगा म्हणतात आपला, आणि त्यांनाच खऱ्या अर्थाने ते दुःख काय त्याची कल्पनाच मित्रांनो आपण करू शकत नाही. त्यांना किती दुःख वाटत असेल या गोष्टीचं. आणि खऱ्या अर्थानं अनेक जण आता तर गाड्यांची ये-जा चालू आहे, अनेक जण मोठ्या लक्षाला बघण्यासाठी येत आहे, दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आणि आज आपण पण खऱ्या अर्थानं मोठ्या लक्षाची तब्येत कशी आहे ते बघण्यासाठी जाणार आहोत. इथं पाठीमागं बघू शकताय, हा रोड आहे तो मोठ्या लक्षाचा गोट आहे, तिकडे जातोय हा असणारा मागचा रोड. आणि आपण आता बघूया मोठ्या लक्षाची तब्येत कशी आहे ती. मित्रांनो, बकासूर आणि मोठ्या लक्षामध्ये मला साम्य जाणवतं. ते म्हणजे आपण बरेचसे व्हिडिओ बघत असतो बकासूरचे, त्याच्यामध्ये डोंगरात त्याचे फेरे काढतानाचे व्हिडिओ येत असतात. इथं पण तुम्ही बघू शकताय, हा डोंगराचा भाग आहे, इथंच वाढलेला मोठ्या लक्षाची क्रेज किती असेल ते तुम्ही या ठिकाणी असणाऱ्या गर्दीवरूनच बघू शकताय. इथे येणारा रोड एवढा कच्चा आहे की इथे यायला म्हणजे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर येताना पण खूप कच्चा रोड आहे. तर इथं असणारी तुम्ही वाहनं बघू शकता, इथं 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत. आणि मोठ्या लक्षाचे असंख्य चाहते या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, त्याचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तर आपण जाऊया आणि मोठ्या लक्षाचे दर्शन घेऊया. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी असणारी गर्दी. तर सुरुवातीला तर आपण मोठ्या लक्षाचं दर्शन घेऊया मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी असणारी गर्दी सांगते की त्या काळामध्ये ज्यावेळी लक्ष मैदानामध्ये धावायचं त्या काळी मोठ्या लक्षाची किती क्रेज असेल. या ठिकाणी असणारी गर्दी त्याचं तुम्हाला उत्तर देईल. भाऊंच्याकडून आपण जाणून घेऊया त्याची लक्षाची तब्येत कशी आहे. नमस्कार भाऊ. तर भाऊ, आम्ही 2-4 दिवस हे व्हिडिओ बघतोय ज्याच्यामध्ये आम्हाला समजलं आणि आम्ही भेटायला आलो. पहिल्यांदा मी तुमची बाईट घेतलेली, ह्या व्हिडिओ मधूनच समजलं. खऱ्या अर्थानं भाऊ, पहिल्यांदा तर सांगा, ज्यावेळी तुम्ही मोठ्या लक्षाला मैदानामध्ये धावतानाचा काळ बघितला आणि आता अशा आजारी असताना बघताय मोठ्या लक्षाला, काय भावना होत्या तुमची, म्हणजे काय वाटतंय? आता काय त्याचं वय सपट झालंय, म्हणजे वय म्हाताऱ्या माणसाचं होतं तसं झालंय. किती वर्षाचं आहे मोठ्या लक्षात? 23 वर्ष. 23 वर्षांचा आहे. आणि हे आजार पण म्हणजे कधीपासून आता 15 दिवस झाले जरा
तिची तब्येत बिघडल्या. मागच्या वेळी आलेली त्यावेळी तो उभा तेव्हा राहिलेला उभा नंतर राहत बसला होता. ना. आता आता बी उभा जास्त- राहतो या पण उठवायला लागतो. मग काय सांगितलं डॉक्टरांनी म्हणजे कशामुळं डॉक्टरनं आता काय तिचं वय झालंय माग ती पळून पळून गुडघं बिडगं त्याचं धरधरीना. औषध असं कसं चालू आहे म्हणजे सलाईन वगैरे औषध चालू आहे आता सरायला लावली. आयुर्वेदिक हे पण चालू आहे का? चालू आहे. आता बरेच लोक म्हणजे बरेच चाहते बैलगाडा शौकीन या ठिकाणी बघण्यासाठी येतात. बकासूर आले, त्याच्यानंतर मामा पण येऊन गेलेत, अनेक जण या ठिकाणी येतात. कसं वाटतं तुम्हाला हे सगळे बघायला येतात त्याच्याबद्दल? तो बैल म्हणून बघायला येत नाही ती देव आहे ती बाहेर गाड्याला म्हणून बघायला येते माणूस. तुम्हाला ते तो काळ आणि आताचं काय हे आठवतं ना, म्हणजे बकासूर बद्दल पण काय वाटतं? म्हणजे बकासूर आनंदी आहे तसाच मोठा लक्षानं त्या काळामध्ये म्हणजे सुवर्ण आता काळच होता. कसं लक्षात काळ वेगळा बकासूरचा काळ वेगळा. बकासूरच्या काळात बकासूर देवच आहे. लक्ष्य काळात लक्ष देवच आहे. आणि खरंच खऱ्या अर्थानं आम्ही सगळी तुम्हाला आधार देण्यासाठी येतोय, पण तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही माई बाप आणि त्याला मुलासारखं म्हणजे समजता, पहिल्यापासून मुलासारखी काळजी घेते. तुमचं दुःख तुम्हालाच खऱ्या अर्थानं तुम्हीच ते सांगू पण शकत नाही किंवा आम्ही कल्पना पण करू शकत नाही की तुम्हाला किती दुःख होत असेल या क्षणी. तर खऱ्या अर्थानं हा प्रसंग खूप वेगळाच असा आहे, कारण हे चाहत्यांचं प्रेमच खऱ्या अर्थानं सांगून जाते की मोठ्या लक्षानं कसा काळ गाजवलाय. काय सांगाल भाऊ आणखी मोठ्या लक्षाविषयीच्या आठवणीबद्दल किंवा काय वाटतं आता तुम्हाला त्याच्या फळाबद्दल? पळतोच बैल पळतच होता चांगला. ते काय आता आपण सांगून नाही सांगितलं तरी सगळ्यांनी कळतंय पळतोय का नाही पळतोय. आणि भाऊ खऱ्या अर्थानं या क्षेत्राचं वेड अनेक लोकांना, या क्षेत्राचा नाद अनेक लोकांना असे म्हणतात चाहते की मोठ्या लक्षाचं ज्यावेळी पळ बघितला तेव्हापासून आम्हाला बैलगाड्या शर्यतीचा नाद लागला. त्याबद्दल काय सांगाल? ती खरंच आहे. म्हणजे कसं पळायचं पळत असताना? पळत होता बैल म्हणजे असं घासाघाशीत नाही. अंतर एक 3-4 शेकड्याचं अंतर असायचं. आणि त्यावेळी सोशल मीडिया म्हणजे 2-3 काहीच व्हिडिओ दिसते, नव्हतं तेव्हा. सोशल मीडिया नव्हतं. नव्हतं सोशल मीडिया असं तर अजून आपण ते क्षण कॅप्चर करू शकलो अजून असतो. गेला आता. दादा खरंच हा प्रसंग आहे की म्हणजे मोठ्या लक्षाला असं बघणं खऱ्या अर्थानं अनेक हे जे चाहते येतात त्यांचं सुद्धा काळीच भरून येत असेल अशा असं बघत असताना. तर खऱ्या अर्थानं आपण ईश्वरच्याने हीच प्रार्थना करूया की मोठ्या लक्षाला जो त्रास होतोय खऱ्या अर्थानं तो त्रास तर आपण वाटून घेऊ शकत नाही, परंतु तो त्रास सहन करण्याची त्याला ताकद मिळावी किंवा ताकद द्यावी देवाच्या चरणी आपण हीच प्रार्थना करूया. आणि भाऊ तुम्हाला पण हेच आहे की तुम्ही आतापर्यंत एका मुलाप्रमाणे त्याची काळजी घेताय आणि त्याचं नाव भूतो आणि भविष्यात अशी त्याने कामगिरी करून दाखवलेली मित्रांनो. त्याच्यामुळं त्याचं नाव होतं आहे आणि कायमस्वरूपी राहणारच त्याच्या असणाऱ्या फळामुळं. त्याच्यामुळं आपण ईश्वरचरणी हीच प्रार्थना करूया की त्याला ते जे दुःख होते, जो त्रास होतोय तो सहन करण्याची त्याला देव ताकद देऊ. त्यामुळं भाऊ तुम्ही एवढ्या दुःखामध्ये असताना पण आम्हाला आमच्याशी बोलला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभारी आहे. नमस्कार दादा. नमस्कार. दादा कुठून आले तुम्ही? चच्चेगाव. तुम्ही मोठ्या लक्षाचा पळताना बघितलंय? बघितलेलं तर नाही, कारण जेव्हा पळत होता तेव्हा मी लहान होतो आणि म्हणजे कळायला लागलं तसं शर्यती बंद झाल्या, पण व्हिडिओ वगैरे बघितलेत. असं बैल होणे नाही परत. दादा तुम्ही कुठून आले? ओझरडे. ओझरडे. तर दादा तुम्ही त्याचा पळ बघितलाय का मोठ्या लक्षाला? बघितलं. तो पळत असताना आता याच्यामध्ये आहे असं आजारी असल्यामुळे थकल्यामुळं काय वाटतंय तुम्हाला? असं दुःख वाटतंयच की आता बैल पळत होता त्याचं अंतरच वेगळं होतं लक्षात. कुठली शर्यत तुम्ही बघितली तुमच्या आठवणी? ती वाळव्याच्या फाटीला बिनजोड होती त्याची. त्या बिनजोड मध्ये बैलाला अंतर टाकूनच बैल असा म्हणजे 2-3 छकड्याचा अंतरच त्याचा. आता तुम्हाला बघता शर्यती किंवा आताच्या शर्यतीमध्ये कसं दिसतं का तुम्हाला आताचं कुठल्यानंतर? नाही तसं नाही खूपच झालं. अंतर असायचं होय, त्याच्यामध्ये. लक्षात होऊन गेला. दादा तुम्ही कुठून आले? बारामती. बारामतीवरून हे दादा आलेत बघा, दादांच्याकडून जाणून घेऊया. दादा तुम्ही मोठ्या लक्षाला पळताना बघितले? नाही बघितलं. तुम्ही आज लक्षाला बघण्यासाठी बघल्या समोर बघितलेलं नाही. मी मोठ्या लक्षाचे व्हिडिओ बघितलेत पहिल्यापासून, म्हणजे मला नाद लागला मोठ्या लक्षामुळेच लागला. बघा मित्रांनो, असं अंगावर काढता येतात मोठ्या लक्षाबद्दल बोलताना, पण मी असं समोर कधी लक्ष पळताना बघितलेलं नाही. आताच्या वेळी तुम्ही बघता काय वाटतं तुम्हाला? असं बैलाचं हाल बघितलं म्हणजे नाही का, असं वय झालं बैलाचं, असं बघून मनाला वाईट वाटतं. असं डोळ्यात पाणी यायची अवस्था आहे. आणि दादा कसं असते बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये जे येतात ते नंदीला म्हणजे आपल्या घरातला सदस्य मानत असतात. ते काही म्हणजे प्राणी म्हणून मानतच नाहीत. ते आपल्या घरातला भाऊ कोण मानतं, कोण मुलगा मानतं. त्याच्यामुळं ते तुम्ही सगळे येता या ठिकाणी ते वेगळंच एक नातं असतं त्यामुळे येत असतं. नाही, आम्ही बैल म्हणजे मी समोर आजपर्यंत कधी पळताना बघितलं नाही आणि आम्हाला नाद लागला बैलामुळेच लागला, मोठ्या लक्षामुळे लागला. आता आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर वरून आलोय, पण आम्ही फक्त 150 किलोमीटर वरून मोठ्या लक्षाला बघण्यासाठी येते. त्याच्यामुळे समजतं की त्यांची क्रेज
फक्त बैल बघायसाठी आलतो आम्ही. माझी इच्छा होती की एकदा तरी बैलाच्या अंगाला माझा हात लागावा आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली आज. खरंच दादा पण हे बोलत असताना भावनिक झाले. खऱ्या अर्थानं कोण कुणासाठी रडत नाही किंवा कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत. हे प्रेमच असतं ह्या क्षेत्रामधल्या लोकांचं त्या नंदीवरती असणार, कारण ते प्रत्येक आपल्या नंदीला ते देव मानत असतात. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आले दादा? वाठारवरून आलोय. वाठारवरून. हो. तुम्ही पण बघितले मोठ्या लक्षाला? आम्ही 2011 साली आमच्या वाठारात मैदान होतं. अटक्यातला गजाबर मोठा लक्ष पळला तेव्हा वाठारात 1 नंबर त्याने केला. त्यावेळी तुम्ही तेव्हा मी बघितलं? लहानच होतो तेव्हा, हा. पण होता चांगला 1 नंबर पळलाय त्या गाडीने. पण आता त्याची कंडिशन बघून बघू बी वाटणं झाले. ऑफलाईन काळी तो देवच होता सगळ्यांचा. बाकासुरच्या आधी हो हिनं काळ गाजवलाय सगळा. नमस्कार दादा. कुठून आलाय दादा? नमस्कार, मी अक्षय ड्रायव्हर कासार शिरंबे. तुम्ही मोठ्या लक्षाला पळताना बघितलंय? हो, बारक्यापणापासून बघितलेलाच आहे. त्यामुळे काय इथं ह्या डोंगराच्या पलीकडल्या बाजूलाच खाली आमची वस्ती आहे. त्यामुळे काय कायम बारक्यापणापासून बघण्याचा योग आलाय. आणि एखाद्या बैलाचं नशीबच असते, काय कुणाच्या बी नशिबाला नाही. एखाद्या आमदाराला गर्दी नाही यायची बघायला, असं म्हणजे खरंच आहे, हो, कारण इतकी माणसं ही त्यानं कमवलेला आहे ते. आणि कसं असायचं त्यावेळी पळत असताना? बरेच आता व्हिडिओ जास्त नाहीत, सोशल मीडिया त्यावेळी नव्हतं, त्याच्यामुळं तुम्ही बघायचं त्यावेळी. त्यावेळी तुम्हाला सांगू का, म्हणजे मी इकडल्या भागात नाही, मुंबईत सुद्धा बैल ह्यो पळालेला आपण बघितलाय पहिल्यापासून. एवढं स्पीडच नाही कोणाला. आता म्हणून त्या माणसाने ह्यो एवढा पळतोय, तो तेवढा पळतोय, एवढं स्पीड नाही. आणि बरीच बैल असते ते खाली 200 फूट पळतील, पुढं कमी येतील. स्टार्ट टू एंड एकदा खालनं लागला बैल बाहेरला की, आणि म्हणायचं नाही पुढं किती पण गाडी पळू दे, मारतो म्हणून मारणार निकाला. काय म्हणायचं काय गोष्टी आहे त्या. आम्ही लय वेळा बिनजोड केल्या ह्या बैलावर, पण नाही आम्हाला पण कधी टिकून घेतलं नाही. पाक पळत जे पळतोय त्याला पळतोच म्हणलंच पाहिजे ना. तुम्ही एवढं कधी गाडी speed आणली का मोठ्या लक्षाची? कधी योग आलेला? योग आलेला, पण कसं होतंय फेऱ्याला हे मी हाणलं, आपल्या शर्तीला हाणायला नाही. कारण कसं होतं विरोधातच जास्त ह्यांची बैल आमची बैल विरोधातच पळत होती, त्यामुळे एवढं जास्त नाही आला योग. आता परत मागणं आहे एका पायऱ्यात पाळतो. विरोधात आता शर्यती पुरता असते, पण नंदी हे होय, सगळ्यांचे होय, होय. वेगळाच विषय असते तो. स्पीड एवढा मी मागास पण म्हणतोय का तुम्हाला, एवढा स्पीडचा बैल नाही होणार. आणि महत्वाचं काय, स्पीड बरीच पळतील बैल ही टिकून पळणं. कोण खाली घाटावर पळते 3 फेऱ्याला, कोण मुंबईत पळू शकत नाही. एकमेव असा बैल आहे की मुंबईत पण आणि इकडं पण सुट्टी नाही, एवढं स्पीडच नाही. आणि दादा तुम्ही पळताना पण बघितलं, तो सुवर्ण काळ पण बघितला. आता लक्षाला असं बघताना काय वाटतं? आणि बेकार वाटतंय ना. म्हणजे आता इतक्या जवळ असून सुद्धा आम्ही म्हणजे म्हणतच नव्हतोच म्हणत. कसं आपल्याला ती बघू वाटत नाही. आपण तो काळ बघितला होता, 4-4, 8-8 माणसांनी धरून नेलेला. आता ते एका जागेवर म्हणजे ते बरं वाटत नाही. पण काय म्हणायचं, हे असलं कुणाच्या नशिबाला नाहीच, म्हणजे माणसाच्या नशिबाला येणार नाही एवढं ह्या बैलाच्या नशिबाला आहे. मी मागाशी पण म्हणलं तसं, किती पण मोठा माणूस असू दे एवढी गर्दी नाही, कोण बघा येत नाही. आज कोण कोणाला बघायचं आहे ना, ह्या बैलाला मागाशी सगळं गावापासून इथंपर्यंत लाय नाही, इतकी माणसं आहेत. म्हणजे त्यानं कमवलंय ते. आणि भविष्यात आता सांगू का, एवढा किती जरी बैल पळाली तरी असा नाही म्हणजे घडू शकत नाही बैल. खरं दादा थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल. तुमचं नाव? माझं नाव प्रतीक दिलीप कांबळे, मलकापूर. मी कोल्हापूर जिल्ह्यातून मलकापूर, शाहूर तालुक्यातून मलकापूर येथून मोठ्या लक्षाला खास बघण्यासाठी आलोय. मोठ्या लक्षाला आम्ही व्हिडिओ म्हणजे स्वतः पळताना कधी बघितलं नाही, पण आम्ही व्हिडिओ बघून त्याच्या फॅन झालोय. त्याचा जसा आता मथुर पडतोय, बक्कासूर पडतोय, कॉकटेल पडतोय, मोठा सरजा पडतोय, तसं हा त्यांचा गुरु म्हणायचा. ही बैलगाडी क्षेत्रातलं एक वादळ संपत आलंय, हे आम्हाला वाईट वाटतं. तर मित्रांनो, मयुरी पण या ठिकाणी आलेली, तुम्हाला माहितच आहे. ते एक उत्कृष्ट बैलगाडा मालक आणि उत्कृष्ट जॅकी म्हणून तिचं नाव आहे. तर मयुरी, कसं वाटलं? म्हणजे लक्षाबद्दल ऐकलेलंच का तू या अगोदर, आणि काय वाटलं आज बघून लक्षाला? मी अगोदर पण येऊन त्याला बघून गेलेली. माझी एक ड्रीम होती नाही का त्याला बघायची. मी अगोदर त्याला बघून गेलेले ज्यावेळेस तो व्यवस्थित होता. आता जास्तच वय झालंय बैलाचं. दादा सुद्धा पण कॉल करत होते, येऊन बघून जावं नाही का. नाही ठीक आहे, आता शेवटी वय झालंय. वयापुढे काहीच. हो. काकी तुम्ही काय सांगाल? बैल असा होता हा लक्षा. तुम्ही बघितलेला काकी? हो, मी बघितलेला. हा लय बैल पळत होता, लय म्हणजे लय बैल पळत होता. ह्या बैलासारखा आता बैल
होणे शक्यच नाही. आता कसं वाटतं का की पळताना तर तुम्ही बघितलंय पाहताना बघितलंय आता थकला बैल आणि त्याला बघून असं डोळ्यातून अश्रू येतात. थकला बैल शेवटी कसं माणसासारखंच आहे जनावरांचं पण. एवढं पब्लिक येतंय बघायला त्याच्या प्रेमापोटी. आणि हे प्रेम सगळ्यांना मिळत नाही आणि हे मोठ्या लक्षाला मिळते. तर ताई सुद्धा काकी आणि मयुरी औंधवरून या ठिकाणी मोठ्या लक्षाला बघण्यासाठी आलेत. म्हणजे ह्याच्यावरूनच प्रेक्षकांचं लक्ष मोठ्या लक्षाप्रती असणारं प्रेम समजते. लक्षात तू कमावलंस काय कमावलंस तर एखाद्या माणसाला सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा भेटत नाही ते प्रेम कमावलंस. खरं आता ज्यांनी ज्यांनी तुझा काळ बघितलाय ते आज या ठिकाणी येत आहेत तुला भेटतायत. पण जे तू कमावलंस ते तुझ्या कष्टावर कमावलं, तुझ्या जीवावर कमावलंस. आता तुला होणारा त्रास, तुला होणारी धडपड, तुला सगळे तुझ्या मुलाप्रमाणे तुझ्या घरातली सगळी काळजी घेत आहेत. पण लक्षात तुझं दुःख ना कुणाला वाटून घेता येण्यासारखं आहे. तुझा आजार पण ना कोणी वाटून घेऊ शकते. इथे येणाऱ्या प्रेक्षकांना पण तुला बघू वाटतंय, तुझ्याशी फक्त तुझा आशीर्वाद घेण्यासाठी हे सगळे आलेत. पण त्यांना पण नाही रे तुझं दुःख वाटून घेता येत. तुला ते सहन करण्याची ताकदच ईश्वराकडून मिळावी यासाठी ते प्रेक्षक येतात आणि तुझं प्रेम त्यांना पाहिजे, तुला बघायची इच्छा आहे म्हणून हे सगळे लांब लांबून तुला बघण्यासाठी येतात. आणि तू खरंच कमावलेस. तुझा इतिहास ना कोणी पुसू शकणार आहे. तुझा इतिहास तू केलायस आणि तो सुवर्ण काळ तुझ्या सुवर्ण अक्षरातच कोरला जाणार आहे एवढं मात्र नक्की.